नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला चैत्रांगण रांगोळीमधली ही लक्ष्मीची पावलं कशी बनवायची ते सांगणार आहे. ही मोत्यांची लक्ष्मीची पावलं अतिशय सुंदर आहेत आणि करायला पण खूप सोपी आहेत. जर तुम्ही नवीनच शिकणारे असाल तरी तुम्हीसुद्धा ते अगदी आरामात ही पावलं बनवू शकाल. चला तर मग हे पावलं बनवण्यासाठी आपल्याला कुठले साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर ही मोत्याची लक्ष्मीची पावलं बनवण्यासाठी मी हे 5 नंबरचे पांढरे मोती आणि हे 5 नंबरचे लाल मोती, लाल म्हणजे थोडेसे डार्क लाल घेतलेले आहे. हे मोती मी इथे वापरणार आहे. त्याचबरोबर कात्री तर आपल्याला नेहमी लागतेच आणि हा 7 नंबरचा तंगूस इथे मी वापरणार आहे. चला तर मग आता हे लक्ष्मीची पावलं कशी बनवायची ते आपण बघूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी हे पहिल्यांदा 4 लाल मोती सुईमध्ये घेतलेले आहेत आणि ही जी गाठ आहे तंगूसची त्याच्या शेजारच्या म्हणजे पहिल्या मोत्यातून मी विरुद्ध दिशेने ही सुई अशी काढून घेतलेली आहे आणि हा असा आपला चौफुला तयार झालेला आहे. आता इथे आपण अजून 3 लाल मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 लाल मोती घेतलेले आहेत. आता इथे डावीकडे तंगूस आहे तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. हा आपला दुसरा चौफुला तयार झाला. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून मधला हा जो मोती आहे ते डावीकडून उजवीकडे आपण अशी ही सुई काढून घ्यायची आहे. तर हा आपला दुसरा चौफुला तयार झालेला आहे. आता परत तिसरा चौफुला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. 1 2 3 असे हे लाल मोती घ्यायचे. आता आपला उजवीकडे तंगूस आहे तर त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत. असे हा आपला तिसरा चौफुला तयार झालेला आहे. आता आपल्याला सुई अशी फिरवून घ्यायची, ह्या मोत्यातून आणायची आहे बाहेर. 1 ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून सुई, 4ही मोत्यातून मी सुई फिरवून घेतलेली आहे आणि हा जो मधला मोती आहे चौफुल्याचा त्याच्यातून मी अशी सुई काढून घेतलेली आहे. इथे आता आपण एकच मोती घेणार आहे आणि हा जो पहिला चौफुला आहे त्याच्यातून असं त्यातल्या ह्या मधल्या मोत्यातून सुई अशी काढून घेणार आहोत उजवीकडून डावीकडे असे. इथे थोडासा गोलवा येतो असा. हा म्हणजे आपण पाऊल आपलं असं सरळ नसतं ना, पाठीमागून थोडंसं गोल असतं, त्यामुळे एक मोती तिथे घालून घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने काढला की ह्या मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता ही पांढऱ्या मोत्यांची आपण ओळ विणणार आहोत, त्यामुळे पहिल्यांदा 3 पांढरे मोती घ्यायचेत. त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली.
या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2, 2 मोती घ्यायचे। या खालच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची। परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। 1 2 3 या तीनही मोत्यातून सुई अशी आपण काढून घ्यायची। 1 हा 2 आणि हा तिसरा लाल। इथे परत 2 पांढरे मोती, 1 आणि 2। तर ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। ही आपली दुसरी ओळ पूर्ण झाली। लाल मोत्यातून या साईडच्या पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। परत ह्या मधल्या मोत्यातून आता आपण तिसरी पण ओळ अशीच, तिसरी आणि चौथी आपण ही ओळ अशीच पांढरे विणणार आहोत पांढऱ्या मोत्यांनी। आता ही आपली तिसरी ओळ चाललेली आहे। ही पांढऱ्या मोत्यांनी सेम ही जशी विणली आहे ना तशीच विणून घ्यायची आणि चौथी पण ओळ तशीच विणून घेणार आहे आपण। ह्या मी 3 ओळी पांढऱ्या मोत्यांनी विणून घेतला आहे। म्हणजे ही लाल याची एक ओळ झाली, ही दुसरी, तिसरी आणि चौथी। आता 5वी ओळ विणायची आहे। तर 5वी ओळ विणताना आधी आपण हे 1 2 3च मोती घ्यायचे। या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची। 2 मोती सेम म्हणजे चौथी पण तशीच विणायची आहे, 5वी पण चौथ्यासारखी। एक आणि 2 या मोत्यातून सुई काढून घ्यायची, या मोत्यातून वरच्या दिशेने। आता इथे आपले 1 2 3 चौफुले आहेत, ही 5वी ओळ आहे आपली। आणि हा जो मोती जिथे वाढवला आहे म्हणजे मी ह्या साईडला हा एक मोती इथे एक्स्ट्राचा घातला आहे, त्याच साईडला आता अजून एक चौफुला आपण वाढवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे आता आपण 1 2 आणि हे 3 मोती घेणार आहोत। या साईडच्या मोत्यात वरच्या दिशेने आपला तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेणार आहे। असा आता इथे 3 चौफुले होते, इथे हे 4 चौफुले झालेले आहेत। आपली ही 5वी ओळ पण पूर्ण झालेली आहे। आता 6वी ओळ विणताना सुरुवातीला जे 3 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे, एक लाल घ्यायचा आहे आणि परत एक पांढरा घ्यायचा आहे। आणि त्याच मोत्यातून म्हणजे इकडे डावीकडे तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। ही आपली 6वी ओळ आहे। लाल मोत्यातून या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आणि ह्या मोत्यातून। आता इथे 2 मोती घ्यायचे, त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल घ्यायचा आहे। इथे खालच्या दिशेने या खालच्या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे म्हणून पांढरा मोती पहिला घेतला आहे आणि दुसरा लाल घेतला आहे। मग ह्या शेजारच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली, ह्या मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या दिशेने। आता इथे वरच्या दिशेने आपला तंगूस आहे,
त्यामुळे 2 मोती घेणार आहे. त्यातला पहिला लाल घ्यायचा आहे आणि मग पांढरा घ्यायचा आहे, कारण आपल्याला हे लाल मोती एका लाईनीत यायला पाहिजे, एका ओळीत यायला पाहिजे. आता ह्या खालच्या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून, या मोत्यातून आणि या मोत्यातून. इथे परत खालच्या बाजूनी तंगोस आहे म्हणून पहिला पांढरा आणि मग लाल. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई आणायची. इथे आपली ही 6वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, वरच्या दिशेने आणि ह्या लाल मोत्यात उजवीकडून डावीकडे. इथे आता आपण 3 लाल मोती घेणार आहोत. 1 2 आणि हा 3 लाल मोती घेतले. डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. इथे आपण पूर्ण ही लाल मोत्यांनीच विणणार आहोत ओळ. ही आपली 7वी ओळ आहे. 2 लाल मोती, या खालच्या आडव्या मोत्यातून लाल, डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली. 1 2 3 या 3ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे ही आपली लाल मोत्यांनी सुई ओळ लाल मोत्यांची पूर्ण विणून घ्यायची. आता इथे आपले 1 2 3 4 लाल चौफुले झालेले आहेत आणि या साईडने आपण वाढवतोय चौफुला एक एक, त्यामुळे आपल्याला अजून एक वाढवायचं आहे लाल चौफुला. तर ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी मी ही सुई काढून घेतली. या एकाच साईडने आपल्याला हे सगळे चौफुले वाढवायचे आहेत. आता इथे आपण हे 1 2 आणि 3 लाल मोती घेतलेत. त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली. आता इथे 1 2 3 4 5 चौफुले आपले तयार झालेले आहेत. आता जिकडे आपण हे वाढवतोय तिथे आपण बोट, आता आपण ह्या लक्ष्मीच्या पावलांची बोटं तयार करायची आहेत. तर ती बोटं तयार करताना आता इथे आपण ह्या साईडने आपण वाढवत चाललेलो आहोत, म्हणजे ही आतल्या साईडला येणार आहे. तर इथे आपण पहिल्यांदा अंगठा करायचा आहे. तर अंगठा करताना पहिल्यांदा आपण हे 3 पांढरे मोती, 1 लाल मोती आणि परत पांढरे 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3. आता या लाल मोत्यात उजवीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी ही सुई काढून घ्यायची. आता 1 आणि 2 हे 1 2 3 पांढरे आहेत, त्यातल्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची. आता इथे पहिल्यांदा 1 लाल मोती घ्यायचा आणि 2 पांढरे मोती घ्यायचे. 1 आणि 2 आणि हा दुसऱ्या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता ह्या 2 लाल पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे परत या 2 मोत्यातून खाली, या मोत्यातून डावीकडून उजवीकडे
सुई काढून घेतली. इथे आता आधी 2 पांढरे मोती घ्यायचे, मग एक लाल घ्यायचा आहे आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता ह्या 2 पांढऱ्या मोत्यात खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे वरच्या दिशेने आहे तर आधी लाल मोती घ्यायचा, मग 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत हा जो लाल मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने, लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे, परत ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आणि ह्या शेवटच्या लाल मोत्यात आपली सुई आलेली आहे. आता इथे एकच पांढरा घ्यायचा आहे आणि एकच लाल मोती घ्यायचा आहे. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे आपलं हे लक्ष्मीचं पाऊल तयार झालेलं आहे. हे मी अजून एक दुसरं पाऊल तयार केलेलं आहे. ही अशी आपली लक्ष्मीची 2 पावलं तयार झालेली आहेत. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.